नमस्कार मित्रहो. परमहंस योगानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. त्यांनी आपल्या अनेक पुस्तकातून सांगितलेल्या काही प्रार्थनाही अशाच प्रेरणादायी आणि आशादायी आहेत. त्यापैकी एक प्रार्थना आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची देवावरील श्रद्धा आणि स्वतःतील आत्मविश्वास वाढविण्यास या प्रार्थनेचा नक्कीच उपयोग होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा प्रार्थना करा, परमेश्वरा, तू माझ्या अंतर्यामी आणि सभोवताली आहेस. तू उपस्थित असलेल्या किल्ल्यामध्ये मी सुरक्षित आहे. आयुष्यामध्ये मी अनेक संकटांनी आणि घातक शत्रूंनी वेढलेलो आहे. पण आता मला जाणवते की ते माझ्या नाशासाठी नाही, तर माझी शक्ती तपासण्यासाठी तूच त्यांना माझा सामना करण्यासाठी पाठविले आहेस. ही प्रत्येक परीक्षा मी स्वतःला सिद्ध करण्यासाठीच देत आहे. माझ्या भोवती असलेल्या वाईट प्रवृत्तींशी लढायला मी तयार आहे. सर्व शक्तिमान अशा तुझ्या उपस्थितीच्या बळावर मी त्यांना पराभूत करेन. आणि जेव्हा या जीवन प्रवासाचा शेवट होईल तेव्हा मी म्हणेन, परमेश्वरा, धैर्याने लढणे कठीण होते, पण जितके भयंकर भय होते तितकीच माझ्या आतली शक्ती तू वाढवलीस. त्या शक्तीच्या जोरावर जेव्हा मी जिंकलो तेव्हा माझ्या लक्षात आले की मी तुझ्याच प्रतिमेतून बनलेलो आहे. परमहंस योगानंद नेहमीच सांगत आले आहेत की आयुष्यात आणखी काही मिळवण्यापूर्वी आधी देवाला मिळवा. जेव्हा तुम्हाला देव सापडेल तेव्हा बाकीच्या गोष्टीही आपोआप तुमच्याकडे येतील. परमेश्वराने एकदा तुमचा हात धरला की तुम्ही कधीही कोसळत नाही. तुमच्या चुका सुधारल्या जातात आणि तुमचे भ्रम ज्ञानामध्ये रूपांतरित होतात. उत्तम आरोग्य असो वा आजार, श्रीमंती असो वा दारिद्र्य, रणरणते ऊन असो वा मेघांचे सावट, परिस्थिती कोणतीही असो, तुमचे मन सदैव शांत व स्थिर राहिले पाहिजे. बाह्य परिस्थितीने तुमची अंतःशांती ढळता कामा नये. मनाची अशी अवस्था झाल्यानंतर जरी तुम्ही दुःखाच्या काळकोठडीत असाल तरी परमेश्वराने मला इथे का ठेवले असा प्रश्न तुम्ही करणार नाही. कारण तुमचा संपूर्ण विश्वास असेल की त्यालाच उत्तम काय ते ठाऊक आहे. कधी कधी जे वर करणे अनर्थासारखे वाटते तेच तुमच्यासाठी वरदान ठरते. दुःख हा त्या लोकांसाठी एक उत्तम गुरु आहे जे त्यातून काही शिकण्यासाठी तत्पर आणि तयार असतात. दुःखच आपल्याला जवळजवळ सर्व काही शिकवू शकते. मित्रहो, आपणा सर्वांना आयुष्यात दुःख कधीच नको असते. पण म्हणतात ना, सुख जवा पडे दुःख डोंगरा एवढे. त्यामुळे दुःखाशिवाय आयुष्य नाही. त्याला आपण टाळू शकत नाही. यापुढे जेव्हाही दुःखाला सामोरे जावे लागेल त्यावेळी योगानंदजींच्या या ओळी आठवा आणि त्यांनी सांगितलेली वरील प्रार्थना मनापासून आळवा. म्हणजे आयुष्याच्या ह्या कठीण काळालाही तुम्ही धैर्याने सामोरे जाऊ शकाल.